विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। ठाणे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वामित्व योजनेच्या प्रॉपर्टी कार्ड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशभरातील 50,000 गावांमधील 65 लाख ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्डचं वितरण केलंय। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात हा दिवस महाराष्ट्र आणि देशासाठी ऐतिहासिक असल्याचं सांगितलंय। स्वामित्व योजनेमुळे जागेची हद्द, घराची हद्द आणि सीमांकन याबद्दलचे वाद संपुष्टात येतील, तसेच प्रत्येकाला मालकी हक्क मिळेल असं त्यांनी नमूद केलं। प्रॉपर्टी कार्डमुळे नागरिकांनी बँक कर्ज मिळवणं सुलभ होईल आणि अनेकांनी या सुविधेचा वापर करून व्यवसाय सुरू केलेत। शिंदे यांनी पूर्वीच्या सरकारवर टीका करताना म्हटलं की 50 ते 60 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, ज्यांनी देशातील लोकांना वंचित ठेवलं, परंतु पंतप्रधान मोदी यांनी अनेक योजना सुरू करून गावांच्या समृद्धीला चालना दिली। गाव समृद्ध झाले की देश समृद्ध होतो, म्हणून देशाचा विकास गावापासून सुरू करायला हवा असंही त्यांनी अधोरेखित केलंय। स्वामित्व योजना लोकांसाठी संजीवनी ठरेल अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली। यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व इतर मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील लाभार्थी, शेतकरी, उद्योजक, नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचा दिवस फक्त महाराष्ट्रासाठी नाही, देशभरातल्या लोकांसाठी ऐतिहासिक आहे। कारण स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्डचं वाटप आज ऑनलाईन पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांनी केलं। जवळपास 50,000 गावांमध्ये 65 लाख ग्रामस्थांना या प्रॉपर्टी कार्डचं वितरण झालेलं आहे आणि यामध्ये आपल्या जागेची, आपल्या घराची हद्द, सीमांकन या बाबतीमध्ये वादविवाद नेहमी असायचे, ते आज संपुष्टात येतील आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने एक मालकी हक्क जो आहे तो प्रत्येकाला मिळेल आणि अनेक जे लाभार्थी आहेत त्यांनी देखील आपल्या मनोगतांमधून सांगितलं, एखादा व्यवसाय करायचा असेल तर लोन मिळत नव्हतं आणि त्यामध्ये या प्रॉपर्टी कार्डमुळे अनेक लोकांनी लोन घेतलं, आपले व्यवसाय सुरू केले आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे। त्यामुळे हे स्वामित्व योजना जी आहे, प्रॉपर्टी कार्ड वाटप, ही अतिशय ऐतिहासिक योजना आहे आणि खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून यापूर्वीच करायला पाहिजे होती, परंतु 50-60 वर्ष जे काँग्रेस सरकार होतं त्यांनी या देशातल्या लोकांना वंचित ठेवलं। परंतु 2014 पासून आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर त्यांनी अनेक योजना सुरू केल्या आणि 2022 मध्ये या योजनेचा देखील सुरुवात केली आणि आज त्याला मूर्त रूप या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने गावापासून आपली विकासाची जी काही घोडदौड सुरू झाली पाहिजे, ग्राम समृद्धी, गाव समृद्ध झालं तर देश समृद्ध होतो आणि म्हणून देशाचा विकास करायचा असेल तर गावापासून आपण सुरुवात केली पाहिजे आणि ती सुरुवात खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमातून झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर ही प्रक्रिया सुरू राहील। महाराष्ट्रातल्या देखील लाखो लोकांना याचा फायदा होईल। मी मगाशीच माझ्या निवेदनातून सांगितलंय की जे कोणी आपले या महाराष्ट्रातले नागरिक अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्या ज्यांच्या आहेत, जागा आहेत, मिळकती आहेत, त्यांना एक टाइम बाउंड प्रोग्राम मधून एक अशा प्रकारचं ही जी प्रक्रिया आहे पूर्ण केली तर मोठ्या प्रमाणावर लोकांना त्याचा फायदा होईल, लोन मिळेल, व्यवसाय सुरू होईल, त्याचबरोबर त्या भागाचा विकास देखील आपल्याला करता येईल। या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या अडचणीच्या, या सर्व प्रॉपर्टी कार्ड न मिळाल्यामुळे लोकांना फेस कराव्या लागत होत्या, चक्रा माराव्या लागत होत्या, लोकांना आपला वेळ वाया लागत होता आणि म्हणूनच ही आजची स्वामित्व योजना जी आहे ती अतिशय महत्वाची आहे
आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की लोकांसाठी, सर्वसामान्य गरिबांसाठी आज त्यांनी अनेक योजना केल्या, त्याचा फायदा कोट्यावधी लोकांना झाला। ही योजना देखील अनेक लोकांना संजीवनी ठरेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। शनिवारी भिवंडी नाशिक बायपास रस्त्यावरील बंद खारेगाव टोलनाका आणि बॉम्बे ढाबा हॉटेल जवळील पुलाच्या दोन्ही लेनच्या मध्यभागी असलेला सिमेंट स्लॅब खाडीत कोसळला। सुदैवानं या घटनेत कोणतीही जखमी, अपघात किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही। हा मार्ग पूर्वी टोलनाका रस्ता म्हणून ओळखला जात असे। स्थानिक प्रशासनानं त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतुकीची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत। संबंधित विभागांनी पुलाच्या संरचनेची तपासणी करून आवश्यक दुरुस्तीचं काम हाती घेतलंय। नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। शिवसेना कोपरी महिला आघाडी विभाग प्रमुख निर्मला विकास काळे यांचा वाढदिवस काल ठाण्यातील कोपरी परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व म्हणजे निर्मला काळे। आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवित तसेच स्थानिक महिलांसाठी खास हळदी कुंकू या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी महिलांना हळदी कुंकवाचा मान देऊन तसेच वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय। ठाण्यातील कोपरी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून निर्मला विकास काळे यांच्या माध्यमातून हळदी कुंकू या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। यंदा वाढदिवसाचं औचित्य साधून हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतलाय। तसेच यावेळी निर्मला काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, प्रमोद बनसोडे, माजी नगरसेविका शर्मिला पिंपलोलकर गायकवाड, माजी नगरसेवक
भरत चव्हाण, महिला उपजिल्हा संघटक वंदना डोंगरे, कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील, युवासेना उपाध्यक्ष हेमंत पमनानी, युवासेना महाराष्ट्र राज्य समन्वयक, युवासेना कार्यकारिणी सदस्य स्वप्नील गोपाळ लांडगे, प्रशांत पाटील, मनीषा शिंदे, रीना मुदलियार, नीता कलोरे, वैशाली लांडगे, नीलम रामानी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी तसेच युवासेनेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय महाराष्ट्र. मी निर्मला काळे, कोपरी विभाग प्रमुख. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी जे हळदी कुंकाचा कार्यक्रम जो ठेवलेला आहे त्याचं मी दरवर्षी करत असते, पण काही कालावधी मध्यंतरी मी गॅप ठेवला होता. पण आता मी सुरू केलेले आणि वाढदिवसाच्या निमित्ताने महिलांना काहीतरी वाहन देऊन त्यांना सत्कार त्यांचा करण्याचा कार्यक्रम मी इथे ठेवलेला आहे. फक्त वाढदिवस नाही तर अनेक उपक्रम मी राबवण्याचा प्रयत्न करेन. ह्याच वाढदिवसाच्या निमित्ताने सांगू इच्छिते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक व परंपरा असलेल्या ठाण्यातील गौतम नगर हजुरी येथील हजीमनुल्लाह शाह दर्गा येथे उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मेहबूब ए सुभानी वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बँड पथक, बँजो तसेच चौकाचौकात आतषबाजी करत हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. 3.5 वर्ष जुनी ठाण्यातील हजुरी येथील हजीमनुल्लाह शाह दर्गा असून हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. उरूस निमित्त ठाण्यातील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून चादर चढवत दर्शन घेतले. तसेच फुलांचा शेरा चढवण्यात आलाय. तर यावेळी फातेह देण्यात आला. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. या प्रसंगी मेहबूब ए सुबहानी वेलफेअर असोसिएशनचे स्माईल समसुद्दीन शेख, अब्दुल मजीद शेख, अब्दुल अजीज शेख, सरपुद्दीन शेख, अमनुल्लाह शाह बाबा, आशिक अली शेख उपस्थित होते. हे महत्व असं आहे की हजुरी दर्गा हजरत हाजी अमानुल्लाह शाहची दर्गा हे 350 वर्ष जुनी दर्गा आहे. याला जे आहे अंग्रेजकडनं ग्रँड भेटायचा उदबत्तीसाठी आणि त्या टायमापासून जे हिंदू मुस्लिम एकताचा प्रतीक या दर्गाचा महत्व असं आहे की इथं हिंदू पण येतो, मुस्लिम पण येतो आणि आपली जे मनोकामना असते ते व्यक्त तिथं मन्नत मागतो आणि ते मन्नत पूर्ण झाली तर ते फेडायला येईल. ह्या लोक आणि जमा होतात. तर त्या निमित्ताने सगळे हजुरीचे लोक आपल्या ठाणे शहरातील लोक हजरत हाजी अमानुल्लाह शाहची दर्ग्यावर चादर चढवतात आणि त्यांची मन्नत पूर्ण होते. हे असं आमची मन्नत पूर्ण झाली. या हिशोबाने ते कार्यक्रम साजरे करतात. किती वर्ष झाले परंपरा? हे 350 वर्ष झाले या दर्ग्याला. आणि बाबाचा दिवसांदिवस करता वर्षानुवर्ष करता आपण जे आहे सादर करत आलो ते वाढतच गेला, कधी कमी झालं नाही. त्या टायमाला इथं जंगल होता, सगळे करता आदिवासी लोक आणि करता जंगलामध्ये करता जनावर लोक करता यायचे खाली डोंगरावर ते खाली त्या टायमाला काय नव्हतं. तेव्हापासून इथं दर्गा आहे. कशा प्रकारे साजरा करतात? काय काय प्रत्येक माणसाची करता पद्धत वेगवेगळी आहे. कोणी करता चादर डोक्यावर घेऊन करतं ते दर्ग्यामध्ये जातो, तो कोणी करता धागा बांधतो तिकडं आणि आपली जे मनोकामना ते मागतो तिकडं. नवस हे करतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर त्या हिशोबाने ढोल बाजे गाजानी करता इथे येऊन करतं ते साजरे करतात. आणि ते आमच्यासाठी करतं जसं 15 ऑगस्ट असतो, 26 जानेवारी असतो तसंच करतं. हे बाबाचा उरूस करतात. आपले सगळे गाववाले हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे सगळे एकत्र येऊन करतात साजरे करतात. त्या हिशोबाने ते म्हणजे लोकांना चांगलं वाटतं. आता आमचं कसं काय जे नवस पूर्ण झालं ते भंडारा ठेवतात. काही लोक करतात जे बाबाच्या नावाने करतात जे आहे पहिल्या दिवशी भंडारा असतो ते आधी तुझ्यावर काय म्हणतात दर्ग्यात आणि दुसऱ्या दिवशी असं
मात्र नेहमी ते मजीद बाबा असतील, इतर लोक करतात जे आहे आपल्या हिशोबाने भंडारा करतात आणि लोकांची प्रसादाचा लाभ घेतात. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.